नमस्कार दत्तभक्तांनो. आजचा हा अध्याय साधा नाही, कारण या पानांमध्ये श्रीपाद श्री वल्लभांनी स्वतः त्यांच्या अवताराचे रहस्य उघड केले आहे. अनेक भक्त म्हणतात, हा अध्याय पूर्ण ऐकल्यावर मन शांत होतं, अडचणींना दिशा मिळते आणि दत्तकृपा अनुभवायला मिळते. महत्त्वाची विनंती, हा अध्याय शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी सांगितलेला एक प्रसंग बहुतेक लोक स्किप करतात आणि तोच सर्वात प्रभावी आहे. तर पाहूयात आपण अध्याय 6. अध्याय 6 आहे नरसावधानींचा वृत्तांत. शुभमस्तु निर्विघ्नमस्तु. तिसऱ्या दिवशी सकाळी जप ध्यानादी प्राप्त कर्मे उरकल्यानंतर तिरुमलदास म्हणाले, शंकरा, श्रीपाद श्री वल्लभ हेच या चराचर सृष्टीचे मूळ. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंशावतार म्हणजे त्या वटवृक्षाच्या पारंब्या. जमिनीपर्यंत आलेल्या पारंब्या स्वतंत्र असल्यासारख्या वाटल्या, तरीही त्यांना आधारभूत आहे तो वटवृक्षच. देवदानवांपासून समस्त प्राणीमात्राला त्यांचा आधार आश्रय आहे. त्यांच्यापासून सर्वांची उत्पत्ती होते, सर्वांना शक्ती मिळते आणि ती सर्व पुन्हा त्यांच्यामध्येच विलीन होतात. पर्वत शिखरावरील व्यक्तीला जसे सर्व रस्ते उतरायचेच दिसतात, त्याप्रमाणेच सर्व प्रकारचे संप्रदाय हे दत्ततत्वाशी समन्वय साधून असतात. मी पिटिकापूरमध्ये असताना तिथे एक योगी आला. प्रत्येक प्राण्यांभोवती मूर्तीभोवती असलेल्या तेजोवलयाचा अभ्यास तो करीत होता. ही कांती किती प्रमाणात असते, कोणत्या रंगाची असते, या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे असे तो म्हणायचा. कुकुटेश्वराच्या मंदिरात येऊन त्याने स्वयंभू दत्तमूर्तीची कांती किंवा तेजोवलय केवढे आहे आणि कोणत्या रंगाचे आहे याचा अभ्यास करण्याचे ठरविले. देवालयात गेल्यानंतर त्याला स्वयंभू दत्ताच्या मूर्तीच्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ दिसले. त्यांच्या डोक्याभोवती शुभ्र रंगाचे तेजोवलय होते. ते सर्वत्र सर्व दिशांना पसरले होते आणि त्याभोवती त्यांचा रंग निळा झाला होता. श्रीपाद श्री वल्लभ योग्याला म्हणाले, वस्ता, इतरांचे सूक्ष्म शरीर किंवा व्यापक आहे हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करून वेळ वाया घालवण्याऐवजी स्वतःच्या सद्गतीविषयी विचार कर. सर्व सत्य, सर्व तत्वे यांचे मूळ दत्त म्हणजे मीच आहे. महासिद्ध पुरुष, महायोगी, महाभक्त माझी प्रेमाने आराधना करतात. या कलियुगात मी पादगया पिठापूर येथे अवतरलो आहे. स्वामींच्या या उपदेशामुळे योगाच्या सर्व इच्छा नष्ट झाल्या. सूक्ष्म शरीराच्या तेजोवलयासंबंधी अभ्यास करण्याची इच्छा सुद्धा श्री वल्लभांमध्ये विलीन झाली. त्यानंतर त्यांच्या घरामध्येच त्याला श्री वल्लभांचे दर्शन झाल्यामुळे तो धन्य झाला. श्रीपादांच्या सभोवती पसरलेले पांढरे शुभ्र तेजोवलय, त्यांच्या अत्यंत निर्मळ आणि संपूर्ण योगावताराचे तसेच सर्वत्र पसरलेले निळे तेजोवलय सर्व प्राणीमात्रांबद्दलच्या त्यांच्या अपरिमित प्रेमाचे आणि करुणेचे द्योतक आहे असे त्या योग्याने सांगितले. तो योगी निघून गेल्यानंतर देवालयात एका अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर तेथील पंडितांमध्ये चर्चा सुरू झाली. शरीराच्या तेजोवलयावरून चतुर्वर्णातील भेद निश्चित करणे शक्य आहे काय, किंवा ती व्यक्ती कोणत्या कुलगोत्रामध्ये जन्मली आहे त्यावरून त्याचा वर्ण ठरवायचा. कोणत्या वर्णाच्या व्यक्तीचे वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे, कोणत्या वर्णाच्या व्यक्तीचे शास्त्रोक्त उपनयन करता येते, तसेच पुराणोक्त उपनयन कोणाचे करावे. उपनयन हे भ्रूमध्यातील तिसऱ्या डोळ्याशी संबंधित आहे काय, किंवा त्याशिवाय त्यामध्ये वेगळे काही वैशिष्ट्य आहे, या विषयांवर तेथील विद्वान तावातावाने चर्चा करीत होते. शेवटी सर्व विद्वानांचे एकमत झाले. सत्य ऋषी म्हणून ख्याती पावलेले मल्हादी बापना वधानी हे पिटिकापुरातील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. ते सूर्य आणि अग्नीचे उपासक होते. पिठापूरमध्ये झालेल्या यज्ञामध्ये यांचा महत्त्वाचा सहभाग होता. यज्ञाच्या शेवटी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सर्वांना समाधान झाले. क्षत्रिय असलेले श्री वस्तवाय नरसिंह वर्मा यांनी मल्हादी बापना वधानी यांना आपल्या गावी येऊन राहण्याची विनंती केली, परंतु त्यांनी ती नाकारली. फक्त यज्ञयागातून मिळणारे मानधनच बापना वधानी स्वीकारित असत. फक्त द्रव्यशुद्धी असलेले म्हणजे योग्य मार्गाने मिळवलेले धनच ते स्वीकारित असत. त्यामुळे नरसिंह वर्मा त्यांच्याकडून दान घेणे
त्यांनी नाकारले. हा नरसिंह वर्माकडे तपकिरी रंगाची एक गाय होती. गायत्री नावाची ती गाय अतिशय सुलक्षणीय आणि भरपूर दूध देणारी होती. नरसिंह वर्मा आणि बापना वदानी बोलत बसलेले असतानाच ती गाय हरवल्याचे वृत्त आले. त्या गायीवर नरसिंह वर्माची अपार प्रीती होती. बापना वदानी ज्योतिषतज्ञ असल्यामुळे त्यांनी बापना वदानी यांना प्रश्न विचारला. बापना वदानी यांनी त्यांना सांगितले की गायत्री श्यामलांबपूरच्या खानसाहेब नावाच्या कासायाकडे असून तिची सोडवणूक त्वरित केली नाही तर तिचा वध होईल. त्यावर नरसिंह वर्माने सांगितले की या बापना वदानी त्यांच्या सांगण्याप्रमाणे गाय सापडली तर बापना वदानी यांनी 3 एकर जमीन आणि राहावयासाठी योग्य असे एक घर मानधन म्हणून स्वीकारले पाहिजे. या अटीमुळे बापना वदानी यांची पंचाईत झाली. कारण जमीन आणि घर स्वीकारले तर आजपर्यंत त्यांनी पाळलेली पद्धत तोडली जाणार आणि स्वीकारले नाही तर गायीचा वध होऊन त्यांना गोहत्येचे पाप लागणार. पुष्कळ विचार करून बापना वदानी यांनी ठरविले की गोहत्येचे पाप शिरावर घेण्यापेक्षा जमीन व घर स्वीकारणे जास्त श्रेयस्कर होईल. गायत्री सापडली आणि 3 एकर जमीन व घर मिळाल्यामुळे बापना वदानी कुटुंब कायमचे पिठिकापूरला स्थायिक झाले. श्री बापना वदानी यांना व्यंकावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी होती. एखाद्या महाराणीसारखीच सुमतीची चाल होती, तसाच डौल तिच्या चालण्यामध्ये होता. त्यामुळे तिला सुमती महाराणी असे नाव पडले. अल्पकाळातच श्री बापना वदानीची कीर्ती दशदिशांमध्ये पसरली. गोदावरी प्रांतातील आईनविल्ली नावाच्या गावात अप्पलराज नरसिंह शर्मा नावाचा एक ब्राह्मण मुलगा पिठिकापूरला आला. तो अपस्तंभ सूत्र आणि भारद्वाज गोत्राचा आणि वैदिक धर्म पालन करणारा होता. त्यांच्या घरी कालाग्नी शमन दत्तमूर्ती होती. पूजा करताना ती मूर्ती राजशर्मांबरोबर बोलत होती. इतकेच नव्हे तर काय करावे याबद्दलच्या सूचना सुद्धा राजशर्माला देत होती. अप्पलराज शर्माच्या लहानपणीच त्यांचे माता पिता स्वर्गवासी झाले होते. एके दिवशी पूजा चालू असताना कालाग्नी शमन दत्तात्रय अप्पलराज शर्माला म्हणाले की आता तू पिठिकापूरला जाऊन तेथे राहणाऱ्या हरितस गोत्राच्या आणि अपस्तंभ शाखेच्या मल्हारी बापना वदानी यांच्याकडे जाऊन विद्याभ्यास पूर्ण कर. अप्पलराज शर्मा पिठिकापूरला बापना वदानी यांच्याकडे आला. त्यांनी त्याची राहण्याची आणि पोटापाण्याची सोय स्वतः घरीच केली. शनिप्रदोष प्रसंगी बापना वदानी शिवाराधना करीत असत. तेव्हा त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया सुद्धा शिवशंकराशी संबंधित व्रतवैकल्य करीत असत. गोकुळातील नंदाच्या यशोदेने शनिप्रदोष काळामध्ये शिवाराधना केली होती. त्याचे फळ म्हणून तिला साक्षात श्रीकृष्णाचे संगोपन करण्याचे भाग्य लाभले. श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटप्पा आणि इतर अनेक वैश्यप्रमुख ही बापना वदानी त्यांच्याबरोबर धार्मिक नियमांप्रमाणे शिवाराधनेमध्ये भाग घेत असत. इथेच बहुतेक लोक गोंधळतात, पण श्रीपाद श्री वल्लभांनी इथे जे सांगितलं आहे ते फक्त कथा नाही, ते जीवनाचं सूत्र आहे. पुढचा प्रसंग ऐकताना माऊलीनो एकही शब्द चुकवू नका. तर पाहूयात आपण कुकुटेश्वर स्वामींची वाणी. सुमती अप्पलराज यांचा विवाह. एकदा प्रदोष मुहूर्तावर शिवाराधना संपल्यानंतर श्री कुकुटेश्वर शिवलिंगातून विजेच्या प्रकाशासारखे दिव्य प्रभास सर्वत्र पसरली आणि त्यामधून गंभीर वाणी ऐकू आली. वस्ता बापना वदानी, तुझी मुलगी सुमती महाराणी आहे, यात काही संशय नाही. अप्पलराज शर्मा बरोबर तिचा विवाह लावून दे, त्यातून जनकल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा संकल्प आहे. हा निर्णय ओलांडण्याचा अधिकार या चराचर सृष्टीत कोणालाही नाही. कुकुटेश्वर शिवलिंगातून प्रकट झालेली ही दत्तप्रभूंची आज्ञा शिवाराधनेला उपस्थित असलेल्या व्यंकटप्पा या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि इतर सर्वांनी ऐकली. सर्वांना ते ऐकून आश्चर्य वाटले. अप्पलराज शर्माचा सुमती महाराणी बरोबर विवाह होणार आहे ही वार्ता आईनविल्ली गावातील नातेवाईक आणि मित्रांपर्यंत पोहोचली. लग्न झाल्यानंतर राहता येईल असे सोयीस्कर घर अप्पलराज शर्माकडे नाही ही उणीव सर्वांना जाणवली.
आपल्याकडे असलेल्या अनेक घरांपैकी एक घर अप्पलराज शर्माला देतो असे व्यंकटप्पा श्रेष्ठींनी सांगितले. परंतु अप्पलराज शर्मा दान घ्यायला तयार नव्हते. वडिलार्जित जुन्या घरामध्ये अप्पलराज शर्माचा हक्क होता. श्रेष्ठींनी त्याच्या भावांशी चर्चा करून अप्पलराजाचा भाग 1 वराह किमतीला विकत घेण्याचे ठरविले. श्रेष्ठी आपले घर 12 वराह किमतीला विकणार होते. परंतु आपल्या वडिलोपार्जित घराचा हक्क सोडला तर राहायला आपल्याकडे जागाच नाही. तसेच आणखी 11 वराह द्यायला आपण असमर्थ आहोत असे अप्पलराजांनी सांगितले. यावर श्रेष्ठींनी सांगितले की ठीक आहे, मी माझे घर फक्त 1 वराह किमतीला विकायला तयार आहे. दान घ्यायला अप्पलराज तयार नसतील तर त्यांनी त्यांच्या वडिलार्जित घराचा त्यांचा भाग श्रेष्ठींना द्यावा आणि त्या बदल्यात श्रेष्ठींचे घर घ्यावे. श्रेष्ठींनी काढलेला हा मार्ग धर्मसंमत असल्यामुळे सर्वांनीच त्याला संमती दिली. महापंडिताच्या वेदघोषात आणि मंगलवाद्यांच्या सुरेल आवाजात सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांचा विवाहविधी मोठ्या थाटात पार पडला. अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी तसेच कुंठलेल्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीला पुन्हा चालना देण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेणार आहेत. त्यासाठीच दत्तप्रभूंनी कालदेवता आणि कर्मदेवता यांना नियोजित केले आहे. त्यांच्या आज्ञेप्रमाणे अज्ञान अंधकाराचे प्रतीक म्हणून, आंधळा आणि प्राकृतिक व भौतिक प्रगती बिघडल्याचे प्रतीक म्हणून लंगडा अशी 2 मुले अप्पलराजांच्या पोटी जन्मली. आपल्या दोन्ही मुलांच्या अशा अवस्थेमुळे सुमती व अप्पलराज शर्मा यांना फार दुःख झाले. ऐनविल्ली गावात विघ्नेश्वराचे एक प्रसिद्ध देवालय होते. एकदा अप्पलराजाने नातेवाईक विघ्नेश्वराला महाप्रसाद घेऊन पिठिकापूरला आले आणि तो प्रसाद अप्पलराजाला दिला. सुमती आणि अप्पलराजने तो सेवन केला. त्या दिवशी रात्री सुमतीला स्वप्न पडले. स्वप्नात ऐरावताचे दर्शन घडले. त्यानंतर सुमतीला दररोज रात्री स्वप्ने पडू लागली. त्यामध्ये तिला शंख, चक्र, गदा, कमळ, त्रिशूळ, अनेक देवदेवता, ऋषी, सिद्ध पुरुष, योगी दिसत होते. जसजसे दिवस पुढे जातील तसतसे तिला हे सर्व जागृत अवस्थेमध्येही दिसायला लागले. डोळे झाकले तरी तिला दिव्य प्रभा असलेले विविध तेजांनी युक्त तपस्वी, समाधिस्थ योगी, ऋषी, मुनी इत्यादींचे दर्शन होत होते. एकदा तिने आपले पिता बापनावदानी यांना याबद्दल विचारले. त्यावर बापनावदानी तिला सांगितले की तुझ्या पोटी महापुरुष जन्माला येणार असल्याची ही शुभचिन्हे आहेत. तिचे मामा श्रीधर अवधानी म्हणाले, बाळा सुमती, रामजन्म आणि सूर्याचे जन्म नक्षत्र विशाखा, श्रीकृष्ण जन्म आणि चंद्राचे जन्म नक्षत्र कृतिका, बुद्ध जन्म आणि बुधाचे जन्म नक्षत्र श्रवण, लक्ष्मी नरसिंह अवतार आणि मंगळाचे जन्म नक्षत्र पूर्वाषाढा, विष्णू आणि गरुड पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मले, भार्गवराम आणि शुक्र पक्ष नक्षत्रावर जन्मले, सूर्यावतार आणि शनी रेवती नक्षत्रावर जन्मला, मत्स्यावतार आणि केतू अश्लेषा नक्षत्रावर जन्मले. यांचा जसा संबंध आहे तसा संबंध तुला यावेळी दिसणाऱ्या दृश्यांचा आहे. तुझी ही लक्षणे ऐकून मला असे वाटते की तुझ्या पोटी साक्षात दत्तप्रभू जन्म घेणार आहेत. दत्तप्रभू नित्य वैभव विभूती. सुमतीने हे सर्व आपल्या पतीला म्हणजे अप्पलराज शर्माला सांगितले. त्यावर अप्पलराज म्हणाले की पूजेच्या वेळी याबद्दल कालाग्निशमन दत्तांनाच विचारे. पूजेच्या वेळी तेथे इतर कोणीही नसेल तर पूजा संपल्यानंतर कालाग्निशमन मूर्तीमधून प्रकट होऊन दत्त मानव रूपात समोर येऊन बसून बोलत असत आणि बोलणे संपल्यानंतर पुन्हा विग्रहामध्ये विलीन होत असत. असे दररोज घडत होते. लहान सहान गोष्टी किंवा स्वतः फायद्याच्या गोष्टी अप्पलराज कधीही विचारित नसे. त्या दिवशी पूजा संपतात दत्त प्रसन्न दिसत होते. पूजेनंतर दत्त नेहमीप्रमाणे समोर येऊन बसले आणि त्यांनी श्रीधरा ये अशी हाक मारली आणि दत्तांच्या शरीरातून एक मानवाकृती बाहेर येऊन त्यांच्या समोर ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसली. बोटाने खून करून दत्तांनी पुन्हा एकदा श्रीधरा ये असे म्हटले. त्या क्षणी ती आकृती दत्तांच्या शरीरात विलीन झाली. अप्पलराजला या सर्व गोष्टी काहीशा विचित्र वाटल्या. दत्तप्रभू अप्पलराजला म्हणाले,
तू आता जे रूप पाहिलेस ते यापुढे होणाऱ्या माझ्या अंशावतारापैकी एक आहे. माझ्यामध्ये लीन झालेल्या जीवनमुक्त आत्म्यांना सुद्धा मी बोलवल्यानंतर यावेच लागते, तसेच जा म्हटल्या क्षणीच जावे लागते. मी तयार केलेल्या लीला विभूती पृथ्वीपुरत्याच मर्यादित नाहीत, तर हे संपूर्ण ब्रह्मांडच माझ्या हातातील खेळण्यांचा चेंडू आहे. मी जर लात मारली तर कोट्यानुकोटी योजने दूर जाऊन पडेल. मी जन्ममरणाच्या पलीकडे आहे. एवढे सांगून त्यांनी अप्पलराज शर्माच्या भुवयांच्या मध्यभागी अंगठ्याने स्पर्श केला. लगेच अप्पलराज शर्माला पूर्वजन्मीची आठवण झाली. त्यामध्ये त्यांचे नाव विष्णू दत्त असे होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव सुशीला होते. हे सर्व त्याला आठवले. श्री दत्तांनी त्याला सांगितले, त्या जन्मी तुला दर्शन देऊन तुझी काही मागणी असेल तर सांग असे म्हणालो. त्यावेळी तू काहीच सांगितले नाहीस. तुमच्या घरी पितृश्राद्धाच्या जेवणासाठी येण्याचे आमंत्रण दिलेस. सूर्य आणि अग्नीबरोबर मी तुझ्या घरी जेवण केले आणि तुझ्या सर्व पूर्वजांना ब्रह्मलोकांमध्ये शाश्वत स्थान मिळवून दिले. श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतार घ्यावा असे मला वाटले. योगी आणि महापुरुषांना मी गेल्या 100 वर्षापासून श्रीपाद श्री वल्लभ रूपात दर्शन देत आहे. त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठिकापूरमध्ये सविस्तृकाटक यज्ञ केला होता. त्या यज्ञातील भस्माचा एक मोठा पर्वतच तयार झाला. ते भस्म हनुमंताने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात सर्वत्र फेकले. पृथ्वीवरील हिमालयामध्ये त्याचा जो भाग आहे त्याला द्रोणागिरी म्हणतात. अशाच प्रकारे अन्य काही भागात सुद्धा त्या भस्माचे डोंगर पडलेले आहेत. हनुमंताने उचलून घेऊन जाताना त्याचा एक लहानसा भाग गंधर्वनगर गाणगापूर येथे पडला. हे गाव भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. श्रीपाद श्री वल्लभ अवतार समाप्तीनंतर मीन लग्नामध्ये गंधर्वनगरमध्ये नरसिंह सरस्वती नावाने जन्म घेऊन मी अनेक लीला दाखवीन आणि त्यानंतर श्री शैल्य येथील कर्दली वनामध्ये 300 वर्षे समाधी अवस्थेत राहीन. त्यानंतर प्रज्ञापूरमध्ये स्वामी समर्थ नावाने राहीन आणि शनीच्या मीन राशीमधील प्रवेशावेळी शरीर त्याग करेन असे अप्पलराजला सांगितले. दत्तप्रभू बरोबरचे हे सर्व बोलणे त्याने आपली धर्मपत्नी सुमती महाराणीला सांगितले. हे सर्व वर्णन ऐकून सत्य ऋषी म्हणून ख्याती पावलेले बापनावदांनी अप्पलराजला म्हणाले, वस्ता, तू पूर्वजन्मामध्ये दत्तप्रभू, सूर्य आणि अग्नी यांना श्राद्ध जेवण घातलेला पुण्यात्मा. या जन्मात सुद्धा तू दत्तप्रभू ज्या रूपात असतील त्या रूपात त्यांना जेवणासाठी आमंत्रित करू शकतोस. त्या दिवशी पितृश्राद्ध असले तरी पण जर भोगता भुकेलेला जेवण करायला आला तर प्रत्यक्ष दत्तगुरूच भोजनासाठी आले आहेत असे समजून मनात कोणतीही शंका न ठेवता वाढले पाहिजे. देवी सुमती, तू हे विशेष करून लक्षात ठेव असे सांगितले. तिरुमलदास मला म्हणाले, वस्ता शंकरा, दत्तप्रभूंच्या लीला अपूर्व आणि अपरंपार आहेत. त्या सर्व ऐकण्याचे भाग्य फार कमी वेळा लाभते. श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म त्यानंतरच्या महालय अमावस्येला अप्पलराज शर्मांनी पितृश्राद्धासाठी आवश्यक ती सर्व तयारी करून पितृश्राद्ध केले. श्राद्धाच्या सर्व विधी संपतात न संपतात एवढ्यात ओम भगवती भिक्षाम देही अशी हाक ऐकू आली. सुमतीने अवधूताला भिक्षा घातली. अवधूताने सुमतीला म्हटले की तुझी काही इच्छा असेल तर सांग. त्यावर सुमती म्हणाली, स्वामी, तुम्ही अवधूत आहात. तुमचे शब्द खरे ठरतात. ज्येष्ठाने असे सांगितले आहे की लवकरच श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार पृथ्वीवर होणार आहे. श्री दत्तप्रभू सध्या कोणत्या रूपात संचार करीत आहेत? दत्तप्रभू गेल्या 100 वर्षापासून श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात फिरत आहेत असे ऐकले आहे. तुम्ही मला माझी मागणी विचारली आहे. श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पाहण्याची माझी तीव्र इच्छा आहे असे सुमती म्हणाली. हे ऐकल्याबरोबर अवधूताने जमीन हादरवून टाकणाऱ्या आवाजात विकट हास्य केले. आपल्या भोवतीची संपूर्ण सृष्टी अदृश्य झाल्याची सुमतीची भावना झाली. तिच्या समोर एक 16 वर्षाचा अतिशय सुंदर असा यतिरूप तरुण उभा असलेला दिसला. तो तरुण म्हणाला, माते, मीच श्रीपाद श्री वल्लभ, मीच दत्त. मी अवधूत रूपात असताना तू मला श्रीवल्लभ रूप दाखवण्याची तुझी विनंती पूर्ण करण्यासाठी मी तुला श्रीवल्लभ होऊन दर्शन दिले. मी या रूपात असताना तू माझ्याकडे काहीही मागू शकतेस.
तू मला अन्न वाढले आहेस, त्याच्या बदल्यामध्ये तुला काहीतरी वर द्यावा असे मला वाटते. पृथ्वीवरील लोकांनी जाणून बुजून पापकर्म केल्यास त्याचे फळ पापरूपानेच मिळते. संकल्पपूर्वक म्हणजेच समजून उमजून जर पुण्यकर्म केले तर पुण्यच मिळते. कोणतीही अपेक्षा न करता केलेल्या कर्माला निष्काम कर्म किंवा अकर्म म्हणतात. अशाच निष्काम कर्माचे फळ ठरलेले नसते. असे निष्काम कर्म किंवा अकर्म हे चांगले किंवा वाईट म्हणजेच पापकर्म किंवा पुण्यकर्म असू शकते आणि त्याचे फळ कशा प्रकारे मिळेल हे देवाधीन असते. महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्णाने हाच उपदेश अर्जुनाला केला होता. त्याने सांगितले की तू जर कोणतीही भावना मनात न धरता युद्ध केले तर युद्धात तुझ्या हातून ज्या हत्या होतील त्याचे फळ तुला भोगावे लागणार नाहीत. हत्या केल्याचे पाप तुला लागणार नाही. म्हणूनच तू अकर्मपणे कौरवांचा नाश कर. तसे केल्यास कौरवांचा नाश हा भगवंताचा संकल्प असल्यामुळे तुला पाप लागणार नाही. तुम्ही नवरा बायकोने विशेषपणे निष्काम कर्म किंवा अकर्मच केलेले आहे, म्हणून त्याच्या परिणामी लोककल्याणच झाले आहे. म्हणूनच मी तुला सांगत आहे की कोणताही संशय मनात न ठेवता तू वर माग, मी ती इच्छा खात्रीने पूर्ण करीन. आता आपण पाहूयात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दत्त दर्शनानंतर सुमतीचा निश्चय. ती दिव्य मंगलमूर्ती पाहून सुमतीने चरणस्पर्श करून नमस्कार केला. श्रीपाद श्रीवल्लभ तिला म्हणाले, माते, आईने मुलाला नमस्कार करणे योग्य नव्हे, त्यामुळे मुलाचे आयुष्य कमी होते. त्यावर सुमती म्हणाली, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, तू मला आई म्हणून बोलावले आहे आणि माझ्या मुलगा असण्याचे मान्य केले आहे. तुझे शब्द खरे ठरतात, म्हणून आता ते खरे करून दाखव. माझा मुलगा म्हणून जन्म घेणे तुला भाग आहे, असे सुमती म्हणाली. त्यावर दत्तप्रभू म्हणाले, तथास्तु. तू आता माझे जे श्रीपाद श्रीवल्लभ रूप पाहिलेस त्याच रूपात तुझा मुलगा म्हणून जन्म घेईन. आईने मुलाला नमस्कार केला तर त्याचे आयुष्य कमी होते. मी धर्माविरुद्ध आचरण करत नाही. फक्त 16 वर्षच मी तुझा मुलगा म्हणून तुझ्याजवळ राहीन. सुमती दुःखाने म्हणाली, माझा असा काय अपराध झाला की मला फक्त 16 वर्षेच पुत्र सुख मिळावे. त्यावर दत्तप्रभू म्हणाले, माते, 16 वर्षेपर्यंत तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेन. वर्षे षोडशे प्राप्ते पुत्रम मित्रम वदाचरेत. 16 वर्षे पूर्ण झालेल्या मुलाला मित्रासारखे वागवावे आणि त्याच्यावर कसलेही निर्बंध लादू नयेत, असे शास्त्रवचन आहे. लग्न करून घेण्याची जबरदस्ती माझ्यावर करू नये. योगी होऊन स्वेच्छेने मुक्तपणे संचार करण्याची मनापासून संमती द्यावी. माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही माझ्यावर कोणतीही बंधने घातली तर त्याच दिवशी मी घर सोडून निघून जाईल. एवढे बोलून अवधूत झरकन निघून गेला. सुमती अवाकपणे पाहत उभी राहिली. घडलेला सर्व वृत्तांत तिने पतीला सांगितला. अप्पलराज तिला म्हणाला, सुमती, चिंता करू नको. दत्तप्रभू या प्रकारे भिक्षेसाठी आपल्या घरी येणार आहेत हे तुझ्या पिताजींनी मला आधीच सांगितले होते. श्री दत्त करुणामय आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होऊ दे, बाकी विचार नंतर करू, असे सांगून तिचे समाधान केले. अप्पलराजाच्या घरी अवधूत येऊन गेल्याचे वृत्त सर्व गावभर पसरले. पितृदेवतांसाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण घालण्याआधीच अवधूताला भिक्षा घातल्याबद्दल गावात सर्वत्र चर्चा सुरू झाली. बापना वदानी म्हणाले की श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माविषयी सर्वांनाच माहिती आहे. अवधूताला नमस्कार करणे योग्यच आहे. त्यामध्ये सुमतीला काहीच दोष नाही. या सर्व घडामोडींमुळे पिटिकापूरमधील ब्राह्मणांमध्ये असूया निर्माण झाली. नरसावधानी नावाच्या ब्राह्मणाला तर द्वेष वाटू लागला. अमावस्येच्या दिवशी सर्वजण पितृकार्यामध्ये मग्न होते. श्राद्ध भोजनासाठी ब्राह्मण मिळणे कठीण झाले होते. बापना वदानी यांनी सांगितले की अप्पलराजच्या घरी मात्र कसलीच समस्या येणार नाही. अप्पलराज कालाग्निशमन दत्ताच्या ध्यानामध्ये दंग झाले होते. तेवढ्यात पितृभोजनासाठी भोक्त्याच्या रूपात 3 अतिथी अप्पलराजाच्या घरी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले. वस्ता शंकरा, त्या काळामध्ये वैश्यांना वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही या विषयावर वादविवाद चालू होता. ब्राह्मण परिषदेची सभा आयोजण्यात आली. बंगालच्या नवद्वीप
येथून आशुतोष नावाचा पंडित पादगया म्हणजेच पिटिकापूरला आला होता. त्याच्याकडे अत्यंत प्राचीन असा नाडी ग्रंथ होता. त्याला सुद्धा पंडितांच्या सभेत बोलावण्यात आले. सभेत बापना वदानी म्हणाले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समान आहे. त्यामुळे त्यांना वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे. खालच्या दर्जाच्या कोणाचीही इच्छा असेल तर त्यांचे पुराणोक्त उपनयन करता येईल. ज्ञानसिद्धी मिळवण्यासाठी कुल, लिंग व वय इत्यादी गोष्टी विचारात घेतल्या जाऊ नये. वैश्यामध्ये सुद्धा सिद्ध पुरुष आहेत. दत्ताच्या आशीर्वादाने वैश्य महर्षी सिद्ध पुरुष झाले. यांचा आशीर्वाद मिळाला तर मानवाने केलेल्या प्रत्येक कार्यात लाभच होणार नाही काय? परंतु हा निर्णय नरसावधानींना मान्य नव्हता. वितंडवाद घालण्यामध्ये नरसावधानींची बरोबरी करणारा कोणी नव्हता. तो बगुलामुखी नावाच्या देवीची आराधना करीत असे. वादविवाद सुरू होण्यापूर्वी नरसावधानी हात, पाय, तोंड दुहून बगुलामुखी देवीचे मंत्र म्हणत असे आणि त्यानंतरच वादविवादामध्ये भाग घेत असे. अशा वेळी त्याचा पराभव करणे केवळ असाध्य होते. बापनावधानींनी कित्येक कोटी वेळा गायत्री मंत्राचा जप केला होता. त्यांच्याबरोबर वाद करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. मंत्रपठण करून नरसावधानी वाद करायला सिद्ध झाला. अगदी लहान वयाचे असतानापासूनच श्रीपाद श्रीवल्लभ आपले आजोबा बापनावधानी यांच्या बरोबरच राहत असत. आजोबा बरोबर ते सुद्धा ब्राह्मण सभेत गेले होते. त्या मुग्ध बालकाला कोणीही अटकाव करीत नव्हते. त्या दिवशी मात्र नरसावधानींना ते बालक तेथे असणे अप्रिय वाटत होते. महापंडितांच्या सभेत बालकाने येणे नरसावधानींना चुकीचे वाटत होते. वादविवाद सुरू होण्यापूर्वी ते श्रीपादाला उद्देशून म्हणाले, तू इथे कशाला आलास? त्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा बोलावल्याशिवाय येणे चुकीचे आहे ना. तुम्ही बोलावले म्हणून मी आलो. तुम्ही जा म्हटलात तर मी जाईन. मला काय, मी स्वइच्छेने फिरत राहतो. यावर जोरात ओरडून जा असे नरसावधानींनी सांगितले. अपलराजनी आपल्या मुलाला उचलले आणि ते सभेतून बाहेर आले. श्रीपाद बाहेर गेल्यानंतर वाद करायला सरसावलेल्या नरसावधानींच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटेना. ते पाहून नवद्वीपहून आलेला पंडित आशुतोष गालातल्या गालात हसला. सभेमध्ये सर्वांनी बापनावधींच्या म्हणण्याला पाठिंबा दिला. त्यामुळे वैश्यांना सुद्धा उपनयनाचा अधिकार आहे असा निर्णय झाला. आशुतोषला नको होते तरीही नाडी ग्रंथाबद्दल चर्चा झाली. सांद्र सिंधू ग्रंथातील वेदोक्त गणिताप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मवेळ नाडी ग्रंथात निर्दिष्ट केलेली नाही असे सुचवले गेले. श्रीपादांचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रातःकाळी चित्रा नक्षत्र आणि सिंह लग्न तुला राशीमध्ये झाला आहे असा निर्णय घेण्यात आला. श्रीपाद हे दत्तावतारच आहेत. त्यांच्या तळपायावर दत्तप्रभूची सर्व लक्षणे असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव सुद्धा त्यांना सार्थ आहे हे मान्य केले. त्यांची जन्मकुंडली कोणालाही देऊ नये. कालांतराने त्रिपुरा देशाच्या अक्षय कुमार नावाच्या जैन व्यक्तीच्या वंशजाकडून जन्मपत्रिका पिठिकापुरात आणली जाईल. हे सर्व देवाच्या आदेशाप्रमाणेच घडणार आहे असे आशुतोषने सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यासाठी आशुतोष त्यांच्या घरी आला. श्रीवल्लभ त्याला म्हणाले, आज चित्रा नक्षत्र आहे. माझे जन्म नक्षत्र सुद्धा चित्रा आहे. या नक्षत्रावर कुणी माझी उपासना केली तर मी अतिशय संतुष्ट होतो. तू निरामय भक्तीने आला आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय पाहिजे ते माग. त्यावर आशुतोष म्हणाला, प्रभू नरसावधानी बागुलामुखी देवीची आराधना करतात असे ऐकले आहे. त्यांच्या सहकार्याने देवीचे दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा आहे. परंतु ती इच्छा नरसावधानींच्याकडून पूर्ण होऊ शकणार नाही असे मला वाटते. त्यावर श्रीपाद म्हणाले, ती बागुलांबिका मीच आहे. ब्राह्मण सभेतून निघून जा असे सांगेपर्यंत ती सूक्ष्म रूपात नरसावधानींमध्ये होती. त्यानंतर ती माझ्यामध्ये समाविष्ट झाली. मी सर्व देवी देवता स्वरूपात आहे. आता तू त्या अंबिकेचे दर्शन घेण्याच्या भाग्याचा अनुभव घे असे सांगून त्यांनी आशुतोषला बागुलांबिका देवीचे दर्शन घडवले. देवी दर्शनाने संतुष्ट झालेला आशुतोष त्यानंतर श्रीपादांच्या आज्ञेनुसार पेनुशिलक पेटुलकोन जिल्हा नेल्लोर येथील अरण्यामध्ये आलेल्या कण्व महर्षींच्या आश्रमाकडे जाण्यास निघाला. श्रीपाद आशुतोषला म्हणाला,
कण्व ऋषींच्या संबंधित वाजसेम शाखेमध्ये तू महाराष्ट्रात जन्म घेशील. मी ज्यावेळी पुन्हा अवतार घेईन त्यावेळी तुला वर देईन. तू माझ्या प्रमुख शिष्यांपैकी एक असशील आणि सतत माझ्या बरोबर राहशील. माझ्या अद्भुत लीला तू प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहशील. आता चटकन निघ. नरसावधानींचा राग. मी तिरुमलदासांना विचारले, तुम्ही स्वतः पाहिलेल्या श्रीपाद वल्लभांच्या लीला मला सांगाव्यात. त्या ऐकून मी धन्य होईन. यावर तिरुमलदास म्हणाले, वस्ता शंकरा, नरसावधानींना बापनावधानींचा भयंकर राग आला होता. कोणत्याही प्रकारे त्यांचा अपमान केला पाहिजे असे त्यांना सारखे वाटत होते. आपल्याला मिळालेले बगुलामुखी देवीचे वरदान नाहीसे होण्यामागे बापनावधानी कारण आहेत असे त्यांना वाटत होते. तांत्रिक शक्तीने बापनावधानी यांनी आपली मंत्रशक्ती खेचून घेतली आहे असा प्रचार त्यांनी सुरू केला. नाडी ग्रंथामध्ये असलेल्या श्रीपाद वल्लभांच्या अवताराबद्दल असलेल्या उल्लेखामुळे ते आणखी जास्त त्रस्त झाले होते. नाडी ग्रंथ विश्वासार्ह नाही. मासे खाणाऱ्या बंगाली ब्राह्मणाला अन्न देऊन बापनावधानी अनाचार करीत आहेत असे ते सारखे म्हणायचे. एक मानव कधीही पूर्ण ब्रह्माचा अवतार असू शकत नाही. लहान बालक असलेल्या श्रीपादांचे सर्वांच्या अंतर्यामी असणे, सर्वज्ञत्व तसेच श्रीपाद हे सर्व शक्तिमान दत्तप्रभू असणे शक्यच नाही असे ते सांगत. वेदमंत्र जाणणाऱ्या एखाद्या अशरीर ब्राह्मणाने त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला असल्यामुळेच लहान बालक असतानाच ओंकाराचा उच्चार करू शकतात. पाळण्यात असतानाच संस्कृत बोलू शकतात. वयाच्या मानाने अतिशय कठीण असलेले प्रज्ञापाठ उच्चारू शकतात असा प्रचार ते करू लागले. श्री कुकुटेश्वर देवालयातील स्वयंभू दत्ताचा वरप्रसाद खरोखरच मिळालेला आहे किंवा हे बालक दत्तरूप आहे असा विचार करणे चुकीचे आहे असे नरसावधानी सर्वांना सांगू लागले. श्रीपादांच्या जन्मावेळी दिसलेले अद्भुत दृश्य. श्रीपाद वल्लभ जन्मल्यापासून 18 दिवसांपर्यंत श्रीपादांना कोठेही झोपवले असले तरी एक महासर्प त्यांच्या डोक्यावर सावली धरून राहत होता. त्यांनी ज्योती स्वरूपात मातृगर्भातून जन्म घेतला होता. त्यावेळी सुमती प्रज्ञाहीन होती. त्यांचा जन्म झाल्याबरोबर मधुर सुरात मंगलवाद्ये वाजताना ऐकू आली होती. काही क्षणानंतर अदृश्यवाणीने त्या खोलीतील सर्वांनी बाहेर जाण्याची आज्ञा दिली होती. सर्वजण बाहेर गेल्यानंतर श्रीपादांच्या बाजूला 4 वेद, 18 पुराणे आणि अनेक महापुरुष ज्योतिरूपाने येऊन उभे होते. बाहेर उभे असलेल्यांना वेदघोष ऐकायला येत होते. काही वेळानंतर निशब्द शांतता पसरली. हे सर्व पाहून आणि ऐकून बापनावधानी अवाक झाले. श्रीपादांच्या बाललीला. श्रीपादांचा जन्म होऊन 1 वर्ष होत आले होते. काही महिन्यांचे बालक असल्यापासूनच श्रीपाद आपले आजोबा बापनावधानी यांच्याबरोबर पंडित परिषदेच्या सभेमध्ये जात होते. स्वतःच्या मर्जीप्रमाणे इकडे तिकडे हिंडत होते. शास्त्रप्रसंग चालू असताना चित्रविचित्र प्रसंग घडत होते. कोणी महापुरुष मृत्यूनंतर या बालकाच्या शरीरात शिरून या प्रकारची कामे करीत आहे. यावर उपचार करण्यासाठी मांत्रिक अन्याऐवजी बापनावधानी आणि अप्पलराज हे या बालकाला दत्ताचा अवतार मानत आहेत. हे सर्व स्वीकारण्यायोग्य नाही असे नरसावधानी सांगत असत. त्यामुळे पिटिकापूरच्या लोकांना सुद्धा तसेच वाटायला लागले. पिटिकापूर हे पादगया क्षेत्र असल्यामुळे पितृदेवतांसाठी मुख्य क्षेत्र आहे. आत्म्याबरोबर वार्तालाप करणारे मांत्रिक पिटिकापूरमध्ये असल्याचे या प्रकारच्या अफवांना आणखी बळ मिळाले. मी मल्याद्रीपूरहून पिटिकापूरला आल्यानंतर उपजीविकेसाठी बापनावधानी आणि अप्पलराज यांच्या घरचे कपडे धुण्याचे काम करीत होतो. नरसावधानींच्या घरचे कपडे धुवून देणारा वृद्ध मरण पावला. त्याला एकच मुलगा होता आणि तो पिटिकापूर सोडून वायस अग्रहार काकीनाडा येथे राहावयास गेला. त्यामुळे नरसावधानी यांनी सुद्धा आपल्या घरचे कपडे धुण्याचे काम मला दिले. तिरुमलदास पुढे सांगू लागले, लहानपणापासूनच बापनावधानी कुटुंबाच्या सानिध्यात असल्यामुळे मला अध्यात्माची माहिती मिळाली आणि त्यामधील माझी आवड वाढू लागली होती. काही विषय मला समजायला लागले होते. मला एकट्यानेच सर्व काम करणे झेपत नसल्यामुळे नरसावधानीच्या घरचे कपडे मी माझ्या मोठ्या मुलाकडून धुवून घेत असे. कधीतरी नरसावधानी यांना पाहिले तरी मला आजारी झाल्यासारखे वाटे. त्यामुळे मी फक्त बापनावधानींच्या घरचेच कपडे धुवून देत असे.
नरसावधानींचे कर्मभोग आणि तिरुमलदासांची आरोपातून सुटका. रविदास माझा मोठा मुलगा, तो माझ्या प्रथम पत्नीपासून झाला. नरसावधानींचे कपडे मी त्यांच्याकडून धुवून घेत होतो. ही गोष्ट कशी तरी नरसावधानींना समजली. त्यानंतर त्यांचे कपडे मीच धुवून दिले पाहिजेत अशी कडक ताकीद त्यांनी मला दिली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे कपडे मी स्वतः धुवून द्यायला सुरुवात केली. कपडे धुताना मी श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करीत असे. धुतलेले कपडे रविदास नरसावधानींच्या घरी नेऊन देत असे. त्यानंतर एक विचित्र गोष्ट घडायला लागली. मी धुवून दिलेल्या कपड्यामुळे नरसावधानींच्या कुटुंबातील इतर कोणालाही कसलाही त्रास होत नव्हता. फक्त नरसावधानींनी त्यांना मात्र ते कपडे अंगात घालण्याबरोबरच विंचू गोम आपल्या अंगावरून फिरत आहेत असे वाटायला लागले. अंगाला चटके बसू लागले. त्यांनी मला घरी बोलावले आणि कोणत्या तरी क्षुद्र मांत्रिक मंत्रशक्तीचा प्रयोग त्यांच्यावर करीत असल्याचा आरोप केला. अशा नीच कृत्याला शिक्षा झाली पाहिजे असे म्हणून त्यांनी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली. न्यायाधीशांनी मला निर्दोष ठरवले. वस्ता शंकरा, श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत. माऊलींनो, आता येतोय तो भाग जिथे श्रीपाद श्री वल्लभ फक्त चमत्कार करीत नाहीत तर आपण दुःखी का आहोत हे थेट सांगतात. हा भाग ऐकताना कमेंटमध्ये माऊलींनो श्री दत्त लिहायला विसरू नका. तिरुमलदासांवर श्रीपादांची कृपा. मी न्यायाधिकाऱ्याकडून माझ्या घरी आल्यानंतर थोड्याच वेळात श्रीपाद येथे आले. 16 वर्षाच्या तेजस्वी युवकाच्या रूपात ते आले होते. जन्मापासूनच आपल्या मनात येईल त्याप्रमाणे कोणत्याही वयाचे कोणतेही रूप धारण करून इतरांना भेटण्याची सवय श्रीपादांना होती. त्यांच्याशी जास्त जवळीक असणाऱ्यांना यामध्ये कोणतेच नवल वाटत नव्हते. त्यांना माझ्या घरी आलेले पाहून माझा गोंधळ उडाला आणि मला आश्चर्यही वाटले. मी त्यांना म्हणालो, देवा, तुम्हासारखा उत्तम ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतल्याने माझ्यासारख्या धोब्याच्या घरी येणे बरे नाही. त्यावर श्रीपाद म्हणाले, तू स्वतःला साधा रजक म्हणून घेतोस, पण नरसावधानींना तू कोण समजलास? आपल्या पापाचे गाठोडे डोक्यावर घेऊन जीवन कंठणारा रजकच आहे तो. आणि तू रजक असून सुद्धा ब्रह्मज्ञानी असल्यामुळे उत्तम ब्राह्मण आहेस. म्हणूनच मी येथे येणे कोणत्याही प्रकारे अनुचित ठरत नाही, होय ना? हे ऐकून मी श्रीपादांचे चरण धरून रडलो. श्रीपादांनी कारुण्यपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहून आपल्या हातांनी मला उठविले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या स्पर्शाने माझ्यातील योगशक्तीला चालना मिळाली आणि मला पूर्वजन्म आठवू लागला. माझी कुंडलिनी जागृत झाली. त्याच वेळी मी समाधी अवस्थेत गेलो. श्रीपाद श्री वल्लभ संतपणे पावले टाकत शांतपणे निघून गेले. नरसावधानी आपल्या घराच्या परसात भाज्यांची लागवड करीत. त्या भाज्या अतिशय रुचकर असत. कितीही खाल्ल्या तरी आणखी खायची इच्छा होई. या भाज्या नरसावधानी सहसा कोणाला देत नसत. एखाद्याकडून त्यांना विशेष फायदा होत असेल तरच त्यांना त्या भाज्या देत. एकदा श्रीपादांनी आपल्या आईकडे हट्ट धरला की त्यांना नरसावधानींनी पिकवलेलीच बसळीची म्हणजेच राजगिरा पालेभाजी वाढावी. त्यावर सुमतीने सांगितले की ते शक्य नाही. श्रीपादांनी आपला हट्ट आपले आजोबा बापनावधानींना सांगितला. त्यावर ते म्हणाले, वस्ता श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानी आजोबांच्या घरी घेऊन जाईन. तूच त्यांच्याकडे भाजी माग. त्यांनी ती दिली तर ठीक, नाही दिली तर मात्र पुन्हा कधीही ती भाजी मागू नकोस. त्याला श्रीपादांनी संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रीपादाला घेऊन बापनावधानी नरसावधानींच्या घरी गेले. मोठ्यांचा मान राखावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असे त्यांनी श्रीपादांना सांगितले. श्रीपादांनी त्याला होकार दिला. नरसावधानी घराच्या ओट्यावर बसले होते आणि न्हावी त्यांचे क्षौर करीत होता. आजोबांच्या हातावर बसलेल्या श्रीपादांनी नरसावधानींना हात जोडून नमस्कार केला. श्रीपादांनी नमस्कार केला तेव्हा त्यांची दृष्टी नरसावधानींच्या शेंडीवर गेली. न्हावेचे लक्ष श्रीपादांकडे गेले आणि त्याचे लक्ष विचलित झाल्यामुळे नरसावधानींची शेंडी कापली गेली. नरसावधानींना आपली शेंडी फार प्रिय होती. आपली आवडती शेंडी कापली गेल्यामुळे दुःख झालेल्या नरसावधानींना नाभिकावर रागसुद्धा काढता येईना. श्रीवल्लभ आपल्या आजोबाला म्हणाले, आजोबा, नरसावधानी आजोबांची आवडती शेंडी नाहीशी झाली आहे. आता ते कोणालाही काही देण्याच्या मनस्थितीत नाहीत. आधीच दुःखात असलेल्या नरसावधानींनी आजोबांकडे भाजी मागून आणखी त्रास देणे बरे नाही. आता आम्ही घरी जाऊया, चला. त्यानंतर श्रीपादांनी कधीही नरसावधानींकडच्या भाजीसाठी हट्ट केला नाही.
आपल्याला नमस्कार केल्यानंतर लक्ष विचलित होऊन शेंडी कापली जावी हा श्री वल्लभांचा उद्देश नरसावधानींना समजला. नरसावधानी ध्यान करण्यासाठी बसले तेव्हा त्यांच्यासारखीच एक व्यक्ती त्यांच्या शरीरातून बाहेर आली. त्यांनी त्या आकृतीला विचारले, तू कोण आहेस? येथून तू कुठे जाणार आहेस? याला त्या आकृतीने उत्तर दिले की मी तुमच्या पुण्यसाठा आहे. आतापर्यंत सतत अनेक वेळा वेदपाठ केला आणि ज्या स्वयंभू दत्ताची उपासना करीत होतास तोच साक्षात दत्त तुझ्या समोर श्री वल्लभाच्या रूपात अवतरला असताना तू त्याचा अपमान केलास. तू तुझ्या शेंडीवर किंवा तुझ्याकडच्या भाज्यांवर जेवढे प्रेम केलेस त्याचा 1/100वा भाग प्रेम जरी श्री वल्लभांवर केले असतेस तर तुझा जन्म सार्थक झाला असता. मोहामुळे मोक्ष दूर जातो. तू मोहवश झाल्यामुळे थोड्याच काळात तुला दारिद्र्य अवस्था येईल. तुला येणाऱ्या दारिद्र्य अवस्थेतून तुझी सुटका करावी म्हणूनच श्रीपादांनी तुझ्याकडे भाजीची मागणी केली होती. त्यांनी मागितल्याप्रमाणे तू भाजी दिली असतीस तुझे दारिद्र्य गेले असते. इतकेच नव्हे तर तुला ऐश्वर्याचा लाभ झाला असता. स्वतःहून चालून आलेली संधी तू स्वतःच्या वागण्याने घालवलीस. श्रीपाद करुणमयी आहेत. श्रीपाद आपल्या पुढील अवतारामध्ये तुला पुन्हा भेटणार आहेत. पुढील जन्मीसुद्धा तू सर्वांना भाज्या वाटणार आहेस. योग्य वेळ आल्यानंतर तुझे पुण्य स्वरूप असलेला मी पुन्हा तुझ्या शरीरामध्ये विलीन होईल. त्यानंतर श्रीवल्लभ तुझ्या घरी येऊन तू प्रेमभक्तीने वाढलेली भाजी खाऊन तुला ऐश्वर्याचा प्रसाद देतील. थोड्या वेळापूर्वी श्री वल्लभांनी जो नमस्कार केला तो तुला नव्हे तर मला होता. नमस्कार करून त्यांनी मला बोलावले आणि स्वतःमध्ये विलीन व्हायला सांगितले. म्हणूनच आता मी तुला सोडून जात आहे. माझ्या रूपाने तू आपले पुण्य गमावले आहेस. आता तुझ्याकडे उरले आहे ते फक्त पाप. त्या पापाची फळे तू यापुढे भोगणार आहेस. एवढे बोलून तो पुण्यपुरुष श्रीपादांच्या मागोमाग जाऊन त्यांच्यामध्ये विलीन झाला. त्यानंतर नरसावधानींची आर्थिक परिस्थिती खालावायला लागली. त्यांचे वर्चस्व नाहीसे झाले. त्यांना कोणीही विचारेनासे झाले. पिठिकापूरमध्ये कॉलरा पसरला. अनेक जण मृत्यू पावले. कॉलरा हा सांसर्गिक रोग असल्यामुळे फार वेगाने सर्वत्र पसरतो असे वैद्यांनी सांगितले. पाण्यातील जंतूमुळे हा रोग होतो असेही सांगितले. शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय शोधून जनहितासाठी त्याप्रमाणे लगेच उपाययोजना करावी अशी विनंती बापनावधानी यांनी वैद्यांना केली. बापनावधानी यांनी अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर त्यांना समजले की ही व्याधी जलदोषामुळे झालेली नसून वायुदोषामुळे झालेली आहे. कारण वायुमंडळ कलुषित झाले आहे. बापनावर त्यांनी सांगितलेली गोष्ट वैद्यकशास्त्राच्या विरुद्ध असल्याचे वैद्यकशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितले. साधारण लोक मात्र ग्रामदेवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न अनेक प्रकारे करीत होते. वेगवेगळ्या प्राण्यांचे बळी देऊन आणि विविध प्रकारच्या पूजा करून ग्रामदेवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत होते. बळी दिल्यामुळे त्या प्राण्यांचा आत्मा शरीरापासून वेगळा होतो. मंत्रोच्चाराने त्या प्राण्याची प्राणशक्ती बळी देणाऱ्याला मिळते. परंतु प्राणशक्ती वाढवण्यासाठी योग साधना, सात्विक आचार असे अनेक प्रकारचे इतर मार्ग आहेत. ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी सात्विक पद्धतीचाच उपयोग केला पाहिजे असा सल्ला बापनावधानींनी दिला. तरीही लोकांनी बळी देणे थांबवले नाही. श्री वल्लभ आणि त्यांच्या दिव्य लीलांवर विश्वास ठेवणारे फार थोडे होते. त्यांनी ग्रामदेवतेला बळी देऊ नये असे सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे ग्रामदेवता समुद्र स्नानाला गेली आहे आणि तिला केवळ दूध आणि फळांचाच नैवेद्य दाखवावा आणि रक्षाकालीला संतुष्ट करावे असे सांगितले. हे सर्व गावातील आणि आसपासच्या जनतेला सांगण्यासाठी डांगोरा पिटावा अशी सूचना केली. डांगोरा कोण पिटणार या प्रश्नावर त्यांनी रोगाने ग्रस्त झालेल्या व्यंकय्याचे नाव सांगितले. श्रीवल्लभांचे भक्त व्यंकय्याकडे गेले तेव्हा तो मरणशय्येवर पडला होता. आज्ञा सांगताच त्याच्या शरीरात शक्ती संचार झाला आणि काही वेळातच तो पूर्णपणे बरा झाला. हा विषय पिठिकापुरात सर्वत्र चर्चीला गेला. सांगितल्याप्रमाणे व्यंकय्याने गावात डांगोरा पिटला. पाण्याने भरलेले एक मोठे भांडे आपल्याजवळ ठेवा आणि बापनावधानी यांनी सांगितले. भांडे ठेवल्यानंतर विषकृमीच्या नाशासाठी मंत्रोच्चार केला. टपटप असा आवाज करीत हवेतून विषकृमी त्या पानामध्ये येऊन पडल्या आणि हवेतील विषकृमी नाहीशा झाल्यामुळे पिठिकापूर गाव रोगमुक्त झाला.
श्रीपादांची जन्मतिथी गणेश चतुर्थीच्या दिवशी अप्पल राजाची पत्नी सुमती आपल्या मुलाला म्हणजे श्रीपादाला घेऊन बापनावदानींच्या घरी आली. त्यांच्या तळपायावर असलेली शुभ लक्षणे पाहण्याचा प्रयत्न बापनावदींनी केला, परंतु त्यांना पायातील घुंगराचे चमकणे तेवढेच दिसले. त्या चमकण्यामुळे त्यांना इतर काहीही दिसले नाही. श्री विष्णूच्या पायावरील शुभ लक्षणे न दिसल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्या दिवशी सकाळी मात्र पाखडलेल्या तांदळाच्या कोंड्यावर बापनावदानींना सगळी पदचिन्हे उमटलेली दिसली. त्यांनी आपली मुलगी सुमतीला विचारले, आता इथून कोणी गेले काय? त्यावर सुमती म्हणाली, आणखी कोण जाणार, तुमचा लाडका नातूच गेला असेल. ती पदचिन्हे 16 वर्षाच्या मुलाच्या पदचिन्हासारखी दिसत होती. बापनावदानींनी आपल्या नातवाला उचलून मांडीवर घेतले आणि त्यांचे तळपाय पाहिले. यापूर्वी प्रत्येक वेळी तळपाय पाहताना दिसणारी घुंगराची चमक यावेळी दिसली नाही. दत्तावतार असल्याची सर्व शुभचिन्हे त्यांना पायावर दिसली. त्यांनी श्री वल्लभांच्या पायांचे चुंबन केले. हे बालक साक्षात दत्तप्रभूच आहे याची खात्री त्यांना पटली. त्यावेळी बापनावरांच्या तोंडून सहजपणे काही अप्रतिम पदे उच्चारली गेली. ती आपोआपच छंदबद्ध झाली होती. आजोबांच्या डोळ्यातून पाझरणारे अश्रू श्रीपादांनी मौनपणे पुसले. काही वेळानंतर श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही सत्य ऋषी यती असून सुद्धा माझ्या पायाचे चुंबन घेतले. तेव्हाच मी अल्पायुषी होणार असल्याचा निर्णय घेतला. मी श्रीपाद स्वरूपात असताना मला आईने नमस्कार केला, तेव्हाच मी अल्पायुषी होणार असे सांगितले होते. आता मी फक्त 16 वर्षापर्यंतच या घरामध्ये राहीन. मी चिरंजीव राहावे असा माझा संकल्प आहे आणि तो मी निश्चितच पूर्ण करणार आहे. 30 वर्षांनी श्रीपाशी वल्लभ हे नाव शाश्वत ठेवून हे दिव्य मंगल रूप अदृश्य करणार आहे. नरसिंह सरस्वती रूपात अवतारून श्रीपाशी वल्लभ रूप मात्र नित्य स्वरूपात राहणार आहे. त्यानंतर नरसिंह सरस्वती रूपात, त्यानंतर श्री शैल्य येथील कर्दळी वनामध्ये 300 वर्ष तप करून पुन्हा प्रज्ञापूर अक्कलकोट येथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होणार आहे. येथील अवतारकार्य संपल्यानंतर वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती ठेवून श्री शैल्य मल्लिकार्जुनमध्ये विलीन होणार आहे. श्री शैल्यमध्ये असताना सूर्यमंडळातून शक्तिपात करून मल्लिकार्जुन शिवलिंगाला अर्पण केली होती. त्याचवेळी सूर्यमंडळातील आणखी शक्ती गोकर्ण महाबळेश्वर पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्त देवस्थानांना मिळाली होती. मी गोकर्ण महाबळेश्वराला आणखी शक्तियुत करण्यास उत्सुक आहे. सर्व प्राण्यांशी संबंधित अनिष्ट स्पंदने महाबळेश्वरामध्ये सामावून भक्तांना शुभस्पंदने देत राहावे हा माझा संकल्प आहे. त्याचप्रमाणे फक्त दर्शनानेच मुक्ती मिळवून देणाऱ्या श्री शैल्य मल्लिकार्जुन लिंगाला सुद्धा शक्तियुत करावे असे मला वाटते. या सर्व अद्भुत गोष्टी ऐकून बापनावदानींना आश्चर्य वाटले. आजोबांच्या घरी गणेश चतुर्थी दिवशी श्रीपादाचा वाढदिवस मोठ्या थाटाने साजरा केला गेला. पिटिकापूरमध्ये त्या दिवशी आणखी एक विचित्र घटना घडली. पाठे, नरसावधानी, पुजारी आणि काही भक्त श्री कुकटेश्वराच्या दर्शनासाठी देवालयात गेले. तेव्हा त्यांना मंदिरामध्ये श्री दत्तांची स्वयंभू मूर्ती दिसली नाही. नरसावधानींना क्षुद्रविद्या अवगत असल्यामुळे स्वयंभू दत्तमूर्ती गायब करण्यामध्ये त्यांचाच हात आहे असे अनेक जण म्हणू लागले. दत्तमूर्ती शोधण्यासाठी नरसावधानींच्या घराची झडती घ्यावी असा निर्णय पिटिकापूरच्या ब्राह्मणांनी घेतला. बापनावदानी भविष्य जाणत होते, परंतु याविषयी त्यांना कोणताही प्रश्न विचारायचा नाही किंवा याविषयी त्यांना काही सांगायचेही नाही. झडती झाल्यानंतर त्यांना याविषयी सांगावे असे ठरले. नरसावधानींच्या घरी शोध घेतल्यानंतर तेथे मानवी कवीट आणि तंत्रविद्येची साधने मिळाली. दत्तमूर्ती त्यांच्या घरी न मिळाल्याने नरसावधानींना निर्दोष ठरवले, तरीही ते तंत्रविद्येचे उपासक आहेत हे सिद्ध झाले. त्यानंतर दिवसेंदिवस त्यांचे आरोग्य खालावत गेले. त्यांच्या घरी एक वांज गाय होती. त्या गायीला बैलाप्रमाणे कामाला लावले जात होते आणि चारा सुद्धा योग्य प्रमाणात दिला जात नव्हता. नरसावधानींनी दृष्ट शक्तींना आवाहन करून त्या गायीमध्ये ठेवले होते. त्या दिवशी नरसावधानींच्या आईचे श्राद्ध होते. त्या गायीने आपले दावे तोडून जोराजोरात ओरडत घरातील सर्व अन्नपदार्थ आणि मालकाने अतिशय आस्थेने वाढवलेली भाजीची रोपे नष्ट करून टाकली. त्या गायीला पकडून बांधणे कोणाला शक्य झाले नाही. श्राद्धासाठी केलेले वडे इत्यादी खाद्यपदार्थ त्या गायीने खाल्ले. ते आधीच ब्राह्मण भोजन झाले होते, पण इतरांचे जेवण झाले नव्हते. नरसावधानींच्या घराकडे आपल्याला लगेच घेऊन चला
असा हट्ट श्रीपादांनी आपले पिता अप्पलराज यांच्याकडे धरला. अप्पलराजांनी श्रीपादांना उचलून घेऊन नरसावधानींच्या घरासमोर आणले. श्रीपादांनी पित्याला सांगितले की आपल्याला जमिनीवर सोडावे. त्याप्रमाणे अप्पलराजांनी त्यांना खाली उतरविले. त्याच वेळी ती गाय घरातून बाहेर आली. गायीने श्रीपादांना 3 वेळा प्रदक्षिणा घातली, त्यांचा चरणस्पर्श केला आणि गतप्राण होऊन पडली. या घटनेमुळे पिटिकापूरचे लोक अनेक विचित्र गोष्टी बोलू लागले. नरसावधानींच्या घरी केलेल्या स्वयंपाकामध्ये विष होते आणि ते पदार्थ खाल्ल्यामुळेच गाय मेली. परंतु सुदैवाने ब्राह्मण मात्र वाचले. अन्नपदार्थ खाऊन गाय मेल्यामुळे नरसावधानींना गोहत्येचे पाप लागले आहे इत्यादी बोलणी ऐकल्यामुळे नरसावधानी अतिशय दुःखी झाले. प्राण जाण्यापूर्वी गायीने 3 वेळा प्रदक्षिणा घातल्या होत्या. त्यामुळे श्रीपादामध्ये असाधारण दैवी शक्ती आहे असेही अनेकांना वाटले. अप्पलराज शर्माला थोडे बहुत वैद्यकीय ज्ञान होते. त्यामुळे नरसावधानी यांनी त्यांच्याकडे आपल्याला औषध द्यावे अशी मागणी केली. त्याप्रमाणे अप्पलराजनी त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली. औषध देण्यासाठी अप्पलराज नरसावधानींच्या घरी जाताना श्रीपाद सुद्धा त्यांच्याबरोबर जात असत. अप्पलराजनी कोणतीही औषधे दिली तरी नरसावधानी बरे होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यांची प्रकृती जास्तच बिघडत गेली आणि एके दिवशी ते मरण पावले. त्यानंतर पिटिकापूरमध्ये अनेक अफवा पसरायला लागल्या. सत्याला असत्य आणि असत्याला सत्य ठरविण्याचे प्रयत्न सुरू झाले. अप्पलराजने जरी सदुद्देशाने नरसावधानींना औषधे दिली होती तरी द्वेषामुळे अप्पलराजनी योग्य औषधे दिली नाहीत. अन्य कोणाकडून औषध घेतले असते तर नरसावधानी वाचले असते असेही काही जण म्हणू लागले. नरसावधानींना एका मांत्रिकाने तंत्रमंत्र करून मारले असेही काही जणांना वाटले. श्रीपाद दररोज नरसावधानींच्या घरी जात होते तरीही नरसावधानीचा मृत्यू झाला. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांना दत्तावतार मानणे चुकीचे आहे. श्रीपाद हे सामान्य बालकच आहे असा निष्कर्ष काही जणांनी काढला. विषामुळे गाय मेली आणि या गोहत्याच्या पापामुळे नरसावधानी मरण पावले. गोहत्या पाप निवारणासाठी ब्राह्मणांना मोठे दान दिले पाहिजे, अन्यथा त्या घरामध्ये आणखी मृत्यू होतील. गायीची सोन्याची प्रतिमा ब्राह्मणाला दान दिली पाहिजे. मंडल महाशांती होम करून ब्राह्मण समाधारणा केली पाहिजे असा निर्णय ब्राह्मण सभेने दिला. हे सर्व करण्यासाठी नरसावधानींचे घर विकावे लागले. हा सर्व साडेसातीचा परिणाम आहे असे नरसावधानींच्या कुटुंबियांना वाटत होते. नरसावधानींच्या शवयात्रेची तयारी करण्यात आली. अप्पलराज, श्रीपाद व बापनावदांनी मिळून नरसावधानींच्या कुटुंबीय मंडळींचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी नरसावधानींच्या पत्नीने श्रीपादांचा हात धरून म्हटले, "वस्ता, हळदी कुंकवाच्या चिमूटभर सौभाग्य लेण्यासाठी कोणताही हळदी कुंकू समारंभ कितीही दूर असला तरी मी कधी चुकविला नाही. तू जर दत्त असलास, तुझ्या या नरसन्ना आजोबाला जीवन देणे तुला अशक्य आहे काय?" असे विचारून ती दुःखाने रडू लागली. या विलापामुळे करुणामय श्रीवल्लभांचे मन द्रवले. त्यांनी मूकपणे तिचे अश्रू आपल्या हाताने पुसले. अंत्ययात्रेमध्ये सर्वांनी भाग घेतला. श्रीवल्लभांच्या डोळ्यामध्ये पाण्याचा एक टिपू सुद्धा नव्हता. अग्नी द्यायला नरसावधानींनी ज्येष्ठ पुत्र पुढे आले. तेवढ्यात श्रीवल्लभ म्हणाले, "आजपर्यंत मृत पित्याचा अग्निसंस्कार ऐकला होता, परंतु आज जिवंत पित्याचा अग्निसंस्कार करणारा पुत्र पाहत आहे." हे शब्द ऐकून सर्वजण निस्तब्धपणे पाहत उभे राहिले. श्रीवल्लभ शांतपणे पुढे गेले आणि त्यांनी नरसावधानींच्या भ्रिकुटीमध्यावर अंगठा टेकवून किंचित दाबले आणि तोच अंगठा स्वतःच्याही भ्रिकुटीमध्यावर टेकवला. नरसावधानींच्या शरीरात चैतन्य येऊ लागले. थोड्याच वेळात ते उठून बसले. त्यानंतर आपल्या शवयात्रेला आलेल्या सगळ्या सोयऱ्यांच्या बरोबर नरसावधानी परत घरी आले. श्रीपादांनी त्यांच्या भ्रुकुटीमध्यावर अंगठा ठेवला असतानाच कर्मसूत्राचा एक अंश त्यांच्यामध्ये प्रवेशला होता. त्यामुळे त्यांना पूर्वजन्माचे ज्ञान झाले. आपल्या घरी होती ती वांज गाय म्हणजे आपली आई आणि म्हातारा बैल म्हणजे आपला पिता हे त्यांना समजले. माता पित्यांनी नरसावधानींच्या आजी आजोबांची कधीही काळजी घेतली नव्हती, फार हेंडसाळ केली होती आणि त्यामुळे त्यांना प्राणी रूपात जन्म घ्यावा लागला. गायीच्या रूपात मरणासन्न अवस्थेत असलेल्या आईने आपले दूध प्राशन करण्याची विनंती श्रीवल्लभांना केली. तेव्हा पुढील जन्मात सुद्धा
तू वांज गायीच्या रूपात असशील आणि माझी भेट झाल्यावर तुला पुन्हा पाना फुटेल, त्यावेळी मी तुझे दूध प्राशन करीन, असे वचन तिला दिले. श्री वल्लभांच्या अभय हस्त आपल्याला लाभलेला आहे हे या सर्व घटनांमधून नरसावधानींना दिसून आले. आपल्यावर मंत्रतंत्र करणारा मांत्रिक ब्रह्मराक्षस होणार आहे आणि श्रीपाद वल्लभ संन्यासी रूपात भेटल्यानंतर त्याला अनुग्रह देऊन त्याचा उद्धार करणार आहेत. या गोष्टी त्यांना श्री वल्लभांच्या आशीर्वादामुळे समजल्या. पुढील जन्मामध्ये गरिबीत असताना त्यांना स्वतःला सुद्धा अनुग्रह घेऊन श्री वल्लभ ऐश्वर्य संपन्न करणार आहेत. आपल्या घरी येऊन श्री वल्लभ भाज्या खाणार आहेत आणि त्यानंतर त्या भाज्यांची रोपटी स्वतःच उपटून टाकून जमिनीत असलेल्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या घागरी प्रसाद रूपाने देणार आहेत. हे भविष्य सुद्धा त्यांना स्पष्टपणे दिसून आले. श्रीपादांच्या लीला अनंत आणि त्यांच्यासारखे तेच श्री वल्लभांनी नरसावधानी व त्यांच्या पत्नीला केलेला हितोपदेश आणि त्यांच्यावर केलेला अनुग्रह याबद्दल तुला उद्या सांगतो. आज आम्ही श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करीत काही वेळ भजन करूया. त्यांचे नामस्मरण चालू असलेल्या ठिकाणी श्री वल्लभांचा सूक्ष्म रूपात संचार असतो, हे सत्य आहे, असे तिरुमलदासांनी सांगितले. त्यांच्यासारख्या सद्भक्ताचे सानिध्य मिळणे म्हणजे माझे मोठे भाग्यच आहे. त्यामुळे मला फार आनंद झाला. माऊलींनो, हा अध्याय इथे संपत नाही, तो तुमच्या आतमधून सुरू होतो आहे. जर आजचा अध्याय ऐकून मन थोडंसं जरी हलकं झालं असेल तर समजा श्रीपाद श्री वल्लभांची कृपा तुमच्यावर झाली आहे. त्यामुळे कमेंटमध्ये श्रीपाद श्री वल्लभ कृपा नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माऊलींनो, पुढील भागात असा प्रसंग येणार आहे जो फार कमी ग्रंथामध्ये सापडतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा.